आम्ही जे बोलतोय आमच्या मागे बोला। या पुढे मी असं करणार नाही। पुढे मी असं करणार नाही। या घरामध्ये लुडबुड करणार नाही। हा घरात लुडबुड करणार नाही। मोठ्यांचा मान ठेवीन। मोठ्यांचा मान ठेवे। मोठ्यानं मोठ्यांचा मान ठेवे। चुकलं 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 चुकलं। ठीक आहे, तुम्ही आता सगळ्यांसमोर मान्य केलंय की तुम्ही चुकलायसा। पण यापुढं एक शब्द जरी आम्हाला उलटून बोललात तर एकतर या घरामध्ये तुम्ही राहाल नाहीतर आम्ही। बोला, हाय मंजूर? मंजूर। हाँ हाय मंजूर, झालं 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 झालं। उठा उठा उठा, झालं आई साहेब। आता इथनं पुढे तुम्ही घर सोडून जायची भाषा कधीच करायची नाही हं? मी तुमची बॅग ठेवतो। झालं आता सर। सुनबाई, सत्य का सुख हे ठरवा आता। कारण जिथं सत्याला मोल नसतं तिथं सत्याची टिमकी वाजवायची नाही। आम्हाला इथं येऊन 25 वर्ष झाली, तुम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही। लहान आहेसा तुम्ही, इथं सांभाळूनच राहा। बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काहीच चूक नाही। हे व्हायला नको होतं तुझ्याबरोबर। माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाळा। तुम्ही काळजी नका करू बाबा, या घरातलं सगळं चित्र बदले। हे सगळं मुद्दाम केलं त्यानं। हे पायावर नाक। बाबा, मला नाक घासून माफी मागायला लागली ह्याचं दुःख नाही, मला दुःख याचं होतंय की अन्याय करणाऱ्यांचाच विजय होतो। पण आता हे होऊ देणार नाही मी इथून पुढे। तुमचं पटलंय मला बाबा। आता मी भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच पद्धतीनं मात देईन। आजवर मला असं वाटायचं की हे आईचं अंधळ प्रेम, पण आता कळून चुकलंय। हा आईपणाचा दिखावा आहे, मुखवटा आहे। आणि बिचारे अधिपती या जाळ्यात अडकलेत, त्यांना बाहेर काढणं सोपं नाहीये, पण मला हे करावंच लागेल। चुकीचा धडा गिरवलाय भुवनेश्वरी मॅडम, पण मी हाडाची शिक्षिका आहे। चुकलेल्या विद्यार्थ्याला योग्य वळणावर कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे, आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही। त्यासाठी मला झुकावं लागलं, वाकावं लागलं तरी चालेल। आता मला काय वाटतं, यापेक्षा अधिपतींची सही सलामत सुटका करणं जास्त महत्वाचं। बिचाऱ्या अधिपतींना निरक्षर ठेवून भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या आयुष्याशी खेळ केला, पण आता बस झाला खेळ। डोक्याचा खेळ करायचा ना भुवनेश्वरी मॅडमना, आता त्यांना कळेल शिकलेला माणूस जेव्हा डोकं वापरतो तेव्हा काय होतं ते। काय करताय अधिपती? अधिपती काय करताय? बॅग का भरताय? काही दिवस मला माझं तोंड बघायचं नाही। एकांत पाहिजे मला।
एकांत. मी जे काय वागलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये आणि आता काही बोलू नका तुम्ही कृपा करून. मला भांडायचं नाही, मी जातो. तुम्ही का जाताय अधिपती? हे घर तुमचं आहे. तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला. मग मी जाते मी. का असं करताय मास्तरीन भाई तुम्ही? काय केलंय मी? गुन्हा केलाय. आई साहेबांसंग असं वागून आमच्या नजरेत लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही मास्तरीन. ज्या गुन्ह्याची मी नाक घासून माफी मागितली अधिपती, त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही अजूनही देणार आहात मला. मला वाटलं मी नाक घासलं, माझ्या पापाचं परिमार्जन झालं, पण आता तुमचेही पाय धरू का मी? ठीक आहे. मला कळत कसं नाही अहो, जीव चढला हो आमचा तुमच्यावर. तुमच्यासाठी जीव देऊ शकतोय आम्ही. मला जीव नकोय तुमचा. बायको म्हणून रिस्पेक्ट हवाय, सपोर्ट हवाय तुमचा. पण तो काय आमच्या मनात नाही. मनात आहे. हा आणि काही नाही. आणि मनात आहे आणि काय मग पुढं? काही नाही. असं कसं मनात आहे पण काहीतरी म्हणत होतं की? आपला ताण असाच राहणार आहे का नेहमी? तुम्ही मला वचन द्या आणि सांगा असं ह्या पुढे कवाच करणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं अधिपती की जे झालं त्यात फक्त माझा दोष होता? तुम्हा सगळ्यांचा काहीच दोष नव्हता असं वाटतं तुम्हाला? सांगा ना, तुमचा कोणाचा काहीच दोष नव्हता. तुमचं परत तेच चालू झालंय. जातो मी. पूर्ण ऐकून जा प्लीज. तुमचा मूड परत तेच आहे. आई साहेबांनी दोष द्यायला लागलाय परत तुम्ही. मी त्यांना नाही दोष देते अधिपती, तुम्हाला दोष देते. माझी चूक झाली मला मान्य आहे, त्यासाठी मी माफी पण मागितली. तुमच्या चुकीचं काय? त्याची माफी कोण मागणार? आमची कसली चूक? फॅमिलीचा भाग आहे ना अधिपती. या घरची सून आहे. माझ्यापासून सत्य लपवून तुम्ही सगळ्यांनी चूक केली असं नाही वाटत का तुम्हाला? सहा महिने झाले अधिपती मी या घरात येऊन. लग्नात अग्नीला प्रदक्षिणा घालून तुम्ही मला वचन दिलं, मला साथ द्याल, मला सत्य सांगाल. तुम्ही सांगितलंच नाही सत्य. मला कोणीच सांगितलं नाही. मला असं वाटायचं की भुवनेश्वरी मॅडमच तुमच्या खऱ्या आई आहेत. आणि जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला इतका धक्का बसला, म्हणून मी तशी रिॲक्ट झाले. तुम्ही मला सांगा, माझ्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती तर ती पण अशीच रिॲक्ट नसती झाली का? पण तुम्हाला कळल्यावर तुम्ही माझ्या संग येऊन बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही डायरेक्ट आई साहेबांनी बोलला, ती बी असलं ताड ताड बोलला. तुम्ही त्याचा परिणाम काय झाला बघितलं ना. घर सोडून चालल्या होत्या त्या. तुम्ही पण मला सांगितलं होतंच की घर सोडून जायला. जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेला असता तर. काय सुधारलं नसतं मला. खरं सांगतो आता तुमच्याशिवाय काय काय होणार नाही आमचं. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बा. मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला. मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत. खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या. मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही. त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का? अधिपती, मी माझी फॅमिली,
माझे आई बाबा सगळं सोडून या घरात आले. माझी शाळा, माझी तत्व मी सगळं बाजूला ठेवलं. केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं. आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं. मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलं? बरोबर आहे तुमचं. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं. माझी चूक झाली. आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे. अधिपती, असं नका करू. उठा. बरोबर आहे तुमचं. एक मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून. चुकलं आमचं. अधिपती, मला माफी नकोय. मला फक्त एक वचन हवंय. कसलं? खोटेपणा करायचं नाही. आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही. तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून. मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहीत असायला पाहिजे. कारण लपवणं म्हणजे खोटेपणा. आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना. कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही. मग वचन द्या की खोटेपणा नको. ना आपल्या नात्यात, ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात. नात्यात सत्य हवं. मान्य. सत्य पाहिजे. आणि ते स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही. मी आता जे आहे ते आहे. देवी, आजवर माझ्या डोळ्यासमोर अंधार होता आणि त्या अंधारात मला मार्ग सापडत नव्हता. पण आता मला सगळं स्वच्छ दिसलंय. आता मला कळलंय अधिपतींच्या खूप चांगलं वागण्याचा, जीव तोडून प्रेम करण्याच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय. पण आता या घरात हे मी चालू देणार नाही. हे घर माझं आहे. माझी सासू उच्च शिक्षित होती. त्यांना शिक्षण आणि कलेची आस होती. त्यांचा मुलगा शिकावा ही त्यांची इच्छा होती. ते सगळं मी करून दाखवलं. ह्या घरातली शिक्षणाची जी परंपरा होती ती मला पुन्हा सुरू करायची. आणि त्यासाठी मला माझी शाळा सुरू केली पाहिजे, ज्याची सुरुवात मी आजपासूनच करेन. आता काही झालं तरी माझ्या खऱ्या सासूचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि अधिपतींना उच्च शिक्षित करेन. तू म्हणतेस ते सोपं नाही अक्षरा. बाबा, तुम्ही कधी आलात? आत्ताच देवीशी तुझं हितगुज चालू होतं तेव्हा. आता शांत बसून नाही चालणार बाबा. अधिपतींना मी उच्च शिक्षित करणार म्हणजे करणार. हे अवघड असेल पण अशक्य नाहीये. मग तुला खरं वागून चालणार नाही. म्हणजे तुला डावपेच करावे लागतील. त्या भुवनेश्वरीला कळून न देता अधिपतीला तिच्यापासून दूर करावं लागेल. करणार मी. कसं? काय ठरवतेस? बाबा, भुवनेश्वरी मॅडम नेहमी म्हणतात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. आणि आजपर्यंत नेहमी त्यांनी माझ्या अक्कलेला अंडर एस्टिमेट केलंय. आणि त्यांना असं वाटतं की मी शिकलेली आहे पण माझ्याकडे बुद्धी नाही. पण आता मी त्यांना दाखवून देणार आहे. मी शिकलेली पण आहे आणि माझ्याकडे बुद्धी पण आहे. आज मी तेच करणार. काय हो, हे काय करायला? दागिने? मला सांगा अधिपती, आपलं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं त्या लोकांशी खोटं बोलणं योग्य आहे का? पुन्हा काय काय खोटं? म्हणजे काय काय? भुवनेश्वरी मॅडम, हा, त्यांचं काय? त्या तुमच्यासाठी यशोदा आहेत बरोबर? हा, मग
तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. 100%. आपण आपल्या प्रेमाच्या माणसाशी खोटं बोललो, त्याच्यापासून काही लपवून ठेवलं आणि अचानक ते सत्य त्याच्या समोर आलं, तर त्या माणसाला किती त्रास होतो याचा अनुभव घेतला की नाही आपण? हा घेतलाय की, पण काय काय बोलायलाय तुम्ही अचानक? आता आपण खोटेपणा नाही करायचा. कशाबद्दल? कशाही बद्दल. म्हणजे तुम्ही मला वचन दिलंय की मला शाळेत पाठवणार, बरोबर? दिलं जाईल. आणि हे वचन तुम्ही पाळणार, हो की नाही? 100%. मग हे जर बाहेरून किंवा चुकीच्या पद्धतीने भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्यांना किती त्रास होईल याची कल्पना केली आहे तुम्ही? कसं कळलं? कोण सांगणार? मुद्दा तो नाही अधिपती. आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांच्याशी आपण खोटं बोलावं का, खोटं वागावं का, हा मुद्दा आहे. लई जड बोलायलाय तुम्ही. तुम्ही समजून घ्या ना. काय समजून घेऊ? हेच की लपवा छपवी खोटेपणा नको. ओ मी पण काही चुकीचं बोलतेय का? नाही. हे बघा, मला एक सांगा, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना देवी मानता ना? देवी जायत त्या. मग देवीशी का खोटं बोलायचंय? का खोटं बोलता त्यांच्याशी? का तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? मला शाळेत पाठवण्याचं तुम्ही जे वचन दिलं ते खोटं होतं का? हो तसं काय नसते आपलं. आपण एकदा वचन दिलं की ती पाळतोय. अहो मग मॅडमशी का खोटं बोलायचंय? त्यांच्याशी का लपवाछपवी करायची? तुम्हाला अनुभव आलाय ना खोटं बोलल्यावर काय गुंता होतो ते? पण ते सोडू. अहो अधिपती, पण गुंता निर्माण होणारच नाही. असं आपण केलं तर, आधीच सगळं सांगून टाकलं तर? तो पण आहे ती मास्तरीन बाई. मला माहिती आहे अधिपती, पण आता जर आपण अजून उशीर केला ना तर सगळ्या गोष्टी खूप अवघड होतील. तुम्हाला माहिती त्यांनी जेव्हा तो फळा जाळला ना तेव्हाच मला त्यांच्या रागाची इंटेन्सिटी कळली होती. तुम्ही विचार करा अधिपती, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलताय हे जर त्यांना बाहेरून कळलं, चुकीच्या पद्धतीने कळलं तर त्या कशा रिॲक्ट होतील? शपथ बेकार चिडतील बरं का. पण हेच जर तुम्ही त्यांना स्वतःहून सांगितलं तर त्या दुखावल्या जाणार नाहीत, हो की नाही? आता त्यांना खरं सांगणं सोपं वाटतं का त्यांना रडवणं, दुखावणं हे आपण ठरवायचंय. त्यांच्या मनाला त्रास देणं तुम्हाला सोपं वाटतं का? तुम्ही ठरवा. पहा तुला शिकवीन चांगलाच धडा चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.